खरं तर लॉंग ऑनच्या दिशेने मात्र तिथं खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने मात्र खेळाडू तैनात आहे आणि श्री गणेशा झालाय. तेच म्हणजे आपण जर विचार केला ना तर रिहानी 11 नावेखाडी या संघाने मात्र दुहेरी दावेने मात्र स्वतः या संघाचं अकाउंट मात्र ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. गुडलँड स्पॉटमध्ये चेंडूची पिचिंग झाल्यानंतर चेंडूने हलकसं वलन घेतलं आणि परेश पाटील यांनी मात्र एक निर्धाव चेंडू टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावरती आलेले सर्व मान्यवर, या ग्राउंडच्या आजूबाजूला असलेले माझे मायबाप प्रेक्षक, या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या धावा 4. ती सेवा सी म्हणजे ते समुद्र आपण पाहतो आणि सेवा एंड कडून इथे आपण गोलंदाजी पाहतो. नक्की सर, थँक्यू सो मच प्रवीण सर. तर आता आपण जर विचार केला तर गोलंदाज सेवासी, ओ इथं काय फटका मात्र सजवलाय. शॉर्ट ऑन पुल चेंडू झालाय मैदानाच्या बाहेर. गुल पंचांचा डिसिजन बाकी आहे. यस आलाय. या शॉट मध्ये आपण पाहताय 6 धावा. तर इथे आपण पाहू शकाल आमचे चंद्रकांत खरे साहेब, ONGC सर्व्हिस, आपलंही सहर्ष स्वागत. सुरेश ठाकूर साहेब आमचे आचारी, हिरालाल मामा, त्याच्यानंतर अमरनाथ पाटील साहेब, सुरेश पाटील साहेब, महेश भोईर साहेब, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने. व्यासपीठावरती जयंत पाटील साहेब, प्रीतम म्हात्रे साहेबांचे, अजय म्हात्रे साहेबांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख पाहतो. आज आपण जर विचार केला तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी रायगडचे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1.5 लाख रुपयाचं योगदान या ठिकाणी लाभलंय. त्याच्यानंतर आपण जर पाहिलात सागरशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं 50,000, गजानन म्हात्रे साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावणारे व्यक्तिमत्व, हिरल इंजिनिअरिंग यांच्या वतीनं 75,000, आशिष पाटील साहेब यांच्या वतीने देखील 30,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. जयम म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 75,000 रुपयाचा आम्हाला योग लागलाय. सर्व दानशूर दात्याने अगदी भरभरून मतदान या ठिकाणी योगदान केलं. त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. खरं तर दोन्ही संघाला ही मॅच 4 ओव्हरची आहे हे लक्षात ठेवा, कारण आपण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हो, पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता, कमी गतीचा चेंडू होता. काय क्षेत्ररक्षण आहे. एका हाताने चेंडूला अडवलं आणि एका हाताने चेंडूला फेकलं. खरं तर पहिलं षटक मात्र संपुष्टात आलंय. जबरदस्त फलंदाजी रिहानी इंटरप्राइजेस नावाखाडी यांच्या माध्यमातून धावा झाल्या 13. रुपेश भोईर 40+ मास्टर यांचे वडील लक्ष्मण भोईर साहेबांचा आपण मनोगत या ठिकाणी ऐकलं मित्रांनो. लक्ष्मण भोईर साहेब आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि कृपेश भोईर साहेब 40+ मास्टर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आता आपण सेवासी एंड करणं मात्र गोलंदाजी पाहिली आहे. आता नावा विलेज एंड करणं आपण गोलंदाजी पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. नाव आहे शेखर पाटील, नाही दादा बेफिकर पाटील असं आपण म्हणूया. नाव आहे शेखर पाटील, जो मात्र गोलंदाजी करतोय बेफिकर. कारण पहिल्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी शेखरनी केलेली आहे. आता बघायचं या मॅचमध्ये संघ वेगळा आहे आणि वेगळे मात्र धाटणीचे फलंदाज आहे. त्यांच्यासमोर आपण जर विचार केला ना तर स्वराज ठाकूर आणि सर्वेश म्हात्रे ही जोडी त्यांच्यासमोर असणार आहे. नाव आहे शेखर पाटील. नावा विलेज एंड करणं मात्र गोलंदाजी करताना आपल्याला दिसणार आहेत. बघा अंगामध्ये आपण जर विचार केला तर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच व्हाईट टी शर्ट आपण त्यांनी प्रदान केलेली आहे, ती त्याच्या मेहनतीची आहे. तर युनिटी ग्रुप नावा हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. संपूर्ण ग्रुपचं काफी खूप दमदार योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलंय. ओहो, फटका फसलाय म्हणून सांगितलं ना. शेखर झाला बेफिकर. पहिल्या चेंडू मध्ये विकेट घेतलाय. स्वराज ठाकूर बॅक टू डग आउट. डीजे होली कब है होली? मानगढ़ से अगर कोई
साहेब, सुरेश पाटील साहेब, महेश भोईर साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल आमचे चंद्रकांत घरत साहेब, सर्व उत्तम आचार्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. नक्कीच पूर्ण भारताचा सण आहे होली आणि खरं तर आगरी कोली बांडव म्हटलं ना तर शिमगा येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये तो सण आपण अनुभवणार आहात. बुरा न मान होली. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथं मात्र चालू आहे या गोलंदाजाची चेंडूची गोली, जिथं मात्र पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय. नाव आहे आता आपण म्हणूया बेफिकर शेखर पाटील. सध्याच्या घडीला सक्रिय झालाय. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपण पहिल्या मॅचमध्ये त्यांनी घेतलेली आहे. या मॅचमध्ये सुद्धा घेईल का हा प्रश्न पडलाय. प्रीत मात्रे हो इथं मात्र लॉफ केलाय मिड विकेटच्या दिशेने. अलंद कार्पेट थोडीशी गफलत झाली. आता असं आपण म्हणूया की इंडिया गेटमधनं चेंडू निघाला, कारण थोडंसं फंबल मात्र पाहायला भेटलंय. तेच म्हणजे जय हनुमान रांजणपाडा संघाच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली आहे. आणि चला नेक्स्ट मॅच, सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभे आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे नील एंटरप्राइजेस नाभेकाडी. दोन्ही कॅप्टन यावं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. या टायमाला कमालीची गोलंदाजी शेखर पाटील. आज जय हनुमान रांजणपाडा शेखर पाटील त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर सर्वेश मात्रे धावसंख्या झालेली आहे 16 धावा. रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी. ओ काय फटका सजवलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय. सना फिरी 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 4 डीजे. थँक्यू सो मच. इथं मात्र काय फटका सजवलाय, गॅप मध्ये चेंडूला टाकलंय. तर शिवम मोकल जेव्हा फलंदाजीसाठी येईल त्यांच्यासाठी मनीष घरात नाभा क्रिकेट संघाचा हातोडा 3 षटकारासाठी त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. सर्वेश मात्रे मात्र चौकार ठोकलाय. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट त्याच्या सुद्धा अंगावरती आहे. ओ इथं मात्र काय बात आहे. प्रितेश यांनी मात्र जजमेंट घेतलं बघा, तिथंच थांबला आणि साऊथ आफ्रिकन स्टाईल मध्ये मात्र त्यांनी झेल मात्र टिपलाय. क्या बात आहे. खरं तर सुंदर असं एक लेजंड गाणं आपण ऐकतोय, कारण जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ना. तेच गाणं मात्र आपण DJ नितीनच्या माध्यमातून ऐकतोय, कारण त्यांनी मात्र संगीताला जपलंय, संगीताची पूजा केलेली आहे. तदनंतर त्यांनी DJ त्यांचं स्वतःचा मात्र ओपन केला आणि प्रत्येक गाणं कुठल्या सिच्युएशनला वाजवायचं आहे ना ते त्यांना नक्की माहिती आहे. म्हणून DJ नितीन अगर कोणाचा बर्थडे असेल, कोणाची पार्टी असेल, कोणाची हल्दी असेल तर दादांना भेटा. हो इथं मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये आले. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा फंबल झालं आणि आल्या शिवम मोकल यांनी मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं दुहेरी धावाने. संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 22 धावा. रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी. खरं तर 2 विकेट त्यांच्या माघारी परतलेत, पण सध्याच्या घडीला करंट फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. प्रीत मात्रे, शिवम मोकल ही 2 जोडी मैदानाच्या आतमध्ये लाजवाब कामगिरी मात्र करताना दिसत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती थोडासा बदल. आता गोलंदाजी ट्रॅकवरती प्रितेश पाटील. सध्याच्या घडीला जय हनुमान रांजणपाडा या संघाचा गोलंदाज
सेवाशी एंड करणं आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. नाव आहे प्रितेश पाटील. बघायचे कशा प्रकारे मात्र गोलंदाजी होणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा 4 षटकांचे सामने आहेत. स्लो वन पद्धतीचा चेंडू फटका फसलाय पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, जिथं मात्र प्रीत मात्रेच्या बॅटमधनं 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. बघा बॅटची मागणी मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश मात्रे सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर प्रीत मात्रे त्यांना बॅटीची मागणी मात्र तो करतोय, कारण ही बॅट खरं तर कुठेतरी त्याला प्रॉब्लेम करते. आणि प्रत्येक खेळाडूची ना आता एक नव्हे तर 4-4 बॅट मात्र त्यांच्याजवळ अवेलेबल आहेत. मग एखादी बॅट अगर त्यांना साथ देत नाही आहे ना, मग लगेच ते दुसऱ्या बॅटची मात्र मागणी करतात. बघा लेजंड अगर क्रिकेट तुम्ही पाहिला ना, जे लेजंड खेळाडू आहेत ना, वय वर्ष 50 वय वर्ष 60 ज्यांनी मात्र क्रिकेट खेळणार ना, तर जी नवीन पिढी आहे ना, ऐका मित्रांनो, कारण एका संघामध्ये 1 किंवा 2च बॅट असायची, त्यांना ऑप्शन नव्हतं. आद्याच्या घडीला आपण जर विचार केला तर प्रत्येकाच्या पायामध्ये बुटा पाहतोय, प्रत्येकाच्या हातामध्ये ग्लाव्स पाहतोय, चांगली बॅट. पण जो लेजंड क्रिकेटर आहे ना, त्याच्याजवळ काही नव्हतं. किंबहुना आपण जर विचार केला ना तर पायामध्ये चपला सुद्धा नव्हत्या. आणि ग्राउंड तर आपण जर विचार केला तर तिथं मात्र शेती होती आणि त्या शेतीच्या ग्राउंडमध्ये त्यांनी मात्र लेजंड खेळाडूंनी क्रिकेट खेळलंय. हे जुनं ते सोनं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र विकेट घेतली जाते आहे, फलंदाज मात्र बाद होत आहेत. ऐकूया डीजे यांना. मात्र कोण जिंकणार आहे? एक एक संघाने मात्र सामना जिंकलाय, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आहे आणि पुढच्या फेरीची ही मॅच. इथं मात्र फटका फसलाय, खेळाडू चेंडू खाली येत आहेत, पकडला जातोय झेल, संपतोय विनेश कडूचा खेळ. डीजे हॅट्रिक विकेट होईल का? प्रितेश पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे आणि ते हॅट्रिक वाचवण्यासाठी बॅटरचं नाव रिहाना एंटरप्राइजेस न्हावेखाडी. तर बॅटरचं नाव कृपया करून तुमचा जो 12th मॅन आहे ऋषिकेश मात्रे, हॅट्रिक वाचवतील का चौकार मारतील का षटकार मारतील? ओ लो फुलटो चेंडू इथं गॅप मध्ये आहे, चेंडू मात्र कॉम्बॅकच्या दिशेने आलाय, सीमारेषा ओलांडेल का? आणि इथं मात्र खेळाडूंनीच मदत केली. नाव आहे मिलिंद आणि आलाय खरं तर फलंदाजीच्या बॅटमधनं चांगला चौकार.
केश चाखेल डीजे. आई पावतई भक्तांच्या नवसाला घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला नवीन फलंदाज रुनीत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश पाटील ऑन अ फायर. काय गोलंदाजी केली या पठ्ठाने. खरं तर 6 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्याच्या भात्यामध्ये आहेत. त्याच्या अकाउंटमध्ये 3 विकेट बहुमूल्य त्यांनी जमा केलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. रोनित म्हात्रे सध्याच्या घडीला डावकुरे फलंदाज. आता उजवा आणि डावा हाताचं कॉम्बिनेशन. पंचांना टेन्शन, कॅप्टनला टेन्शन, कॉम्बॉक्सला टेन्शन. वारंवार फिल्डिंग बदलेल. थोडासा वेल जाईल कारण आता डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज आपण बॅटिंग करताना पाहत आहेत. रोनित म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. प्रितेश पाटील शेवटचा चेंडू आहे. ओ इथं मात्र काय घडलं. बॅटची लिडिंग एज. रोनित म्हात्रे आले आणि रोनित म्हात्रे गेले. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार जय हनुमान रांजणपाडा. अगर गोलंदाजी आवडली असेल तर प्रितेश पाटील साठी जोरदार ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे. 4 विकेट त्यांनी या षटकाच्या मागे मात्र घेतलेली आहे. कम्मालीची गोलंदाजी. आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची छाप. नाव आहे प्रितेश पाटील ज्यांनी मात्र 4 विकेट मात्र घेतलेले आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. रिहानी इंटरप्राइजेस नावाखाडी कुठंतरी संकटात सापडलाय. 28 धावा 3 षटका अखेरीस 6 फलंदाज त्यांच्या डगआउटच्या दिशेने आराम करतायत. संकटमोचक मात्र कोण बनणार आहे. 40+ धावा होतील का. आणि 40 धावा न बनवण्यासाठी आपण जर पुन्हा एकदा विचार केला तर नावा विलेज एंड करणं मात्र कुठला गोलंदाज दाखल होणार आहे ते मात्र पाहायचं आहे. चला स्पीडअप करा नम्र विनंती करतोय. जय हनुमान रांजणपाडा. जास्त वेळ घेऊ नका, मीटिंग करू नका, जास्त चर्चाही करू नका आणि जास्त खर्चही करू नका कारण मागायचा जमाना आहे मित्रांनो. तर टाइम वाचवा आयोजकांचा. आजची 4थी रात्र. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 या 4थ्या रजनीमध्ये ही स्पर्धा मात्र पोचलेली आहे. हो इथं मात्र बाबा 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 कवरा मोठा छक्का. बघा मित्रांनो, आपण फलंदाजाला ताली वाजवली, गोलंदाजाला ताली वाजवली, क्षेत्ररक्षकाला ताली वाजवली, पण अगर संगीत आवडलं ना तर नितीन दादासाठी सुद्धा सुंदर ताल्या झाल्याच पाहिजे. कम्मालीचं संगीत मात्र ऐकत आहेत. मंत्र संगीत आपण मात्र डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकतायत. थँक यू सो मच नितीन दादा. खरं तर पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विनायक पाटीलचा समाचार घेतलाय. नाव आहे शिवम मोकल. मोकलं केलं या गोलंदाजाला पहिल्या चेंडूमध्ये. धाव संख्या झालेली आहे 34 धावा. मिनिट 40 सांगितलं, त्याच्याहून जास्त होईल का. अजून एक मात्र बॅक टू बॅक कॉम बॉक्सला मानवंदना देणारा नाव आहे शिवम मोकल. बघा 3 ओव्हरमध्ये रिहानी इंटरप्राइजेस नावाखाडी कुठंतरी कोमामध्ये होता आणि या 2 षटकारानंतर मात्र तो जोमामध्ये आलाय. अगर बॅटिंग आवडली असेल तर शिवमसाठी पण ताल्या झाल्या पाहिजे. कमालीची बॅटिंग. धावसंख्या झालेल्या 40 धावा. विनायक पाटील या टायमाला मात्र वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे
आणि यष्ट्यांच्या मागे आपण जर विचार केला तर धाव काढलेली नाही आहे. कारण आपण जर विचार केला तर शैलेश ठाकूरला त्यांनी थांबवलंय आणि 2 षटकार मारल्यानंतर कुठेतरी मात्र त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय आणि त्यांनी सांगितलं की दादा आता मला प्रत्येक चेंडू खेळून दे, कारण मीनी 2 षटकार मारलेले आहेत, किंबहुना अजून 2 षटकार माझ्या माध्यमातून बघायला भेटेल. पण मित्रा, तुझ्या समोर एक शैलेश ठाकूर नावाचा फलंदाज आहे, त्याचा पण विचार करा, कारण त्याच्याकडे पण क्षमता आहे. त्यांनी बॅट कशाला घेतलेली आहे, तो पण बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. शिवम मोकल बघायचा आहे पुढचा चेंडू मात्र काय करणार आहे. विनायक पाटील थोडासा मात्र अक्कल मात्र त्यांना लढवावी लागणार आहे. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू पहा, एक मिनी हेलिकॉप्टर मात्र उडवलाय, जमिनीला गुदगुळ्या करत ऑनच्या दिशेने चेंडू मात्र झालाय. आता हे काय घडलं, जिथं मात्र 2 धावा होत्या तिथं 4 धावा पूर्ण होतील का. आणि चितेच्या चपळाईने शिवम मोकलनी आणि शैलेश ठाकूरनी जिथं 2 धावा होत्या तिथं 4 धावा कंप्लीट केलेल्या आहे. वा रे वा. चला मैदानाच्या आतमध्ये दादा फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, तर मॅच ऑन ठेवा. आपल्याला पाणी प्यायचं असेल तर फक्त 2च चेंडू आहे. अगर ताण लागले असेल तर घेऊन जा. 12th मॅन तुम्हाला विनंती करतोय पाणी घेऊन जा आतमध्ये, कारण या स्पर्धेचा नियम आहे कुठलाही आयोजनचा सदस्य पाणी घेऊन आतमध्ये जाणार नाही आहे. जो 12th मॅन आहे, लहानचा चुमुकला 12th मॅन आहे, त्यांनी कृपया करून मैदानाच्या आतमध्ये, मला वाटतं शिवमला सध्याच्या घडीला पाणीची गरज आहे. आणि जेव्हाही तुम्हाला असं वाटलं ना की मी थोडासा माझी तब्येत खराब आहे किंवा मी थकलोय, तो थोडासा पॉज घ्या, कारण ही नावागावाची टुर्नामेंट आहे, तुम्हाला मुभा देण्यात येईल. तसंच मात्र आता फलंदाजाला पाणी पाहिजे. आम्ही गेम थांबवलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण प्रत्येकाची काळजी घेणं खरं तर आमचं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 आजची 4थी रात्र, आणि या 4थ्या रात्रीमध्ये आपण जर विचार केला ना तर एक महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथं मात्र एका ठिकाणी रिहानी एंटरप्राइजेस नावाखाडी आणि दुसऱ्या ठिकाणी जय हनुमान रांजणपाडा. धावसंख्या झालेल्या 44 धावा. शिवम मोकल 5 चेंडूचा सामना केलाय, 18 धावा मात्र बनवल्या, त्याच्यामध्ये 2 षटकार पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी मात्र फटका खेचलाय. आपण जर विचार केला तर लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय. पुन्हा एकदा चुकी झालेली आहे, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये जर ठरला तारा नाही आहे. काही सेकंद तुम्हाला हिरो बनवतात, काही सेकंद तुम्हाला झिरो बनवतात. तसंच मात्र चुका आपण बघितलं ना तर जय हनुमान रांजणपाडा खेळाडूंनी कॅचा सोडल्यात, धावा सोडल्यात, हे कुठंतरी महागात नक्कीच पडणार आहे. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झालेली आहे 46 धावा. 46. चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, दोनों कप्तान तैयार रहिए. घर का टीम, मेहमान टीम है, बड़ा मुकाबला. किरण सर देखिए यहाँ पर है. सर काय आला अँगल रिव्ह्यू घेतलाय. तीसरे पंच मात्र शहानिशा करतायत. अब कुछ ही समय में दूध का दूध और पानी का पानी. चलिए लाखों दिलों की धड़कन देखिए बात करेंगे निखिल भाई माली यहाँ पर. वेलकम, स्वागत निखिल भाई माली. लाखों दिलों की धड़कन देखिए बात करेंगे. अगला मैच देखिए बात करेंगे नावाखाड़ी टीम है और उसके फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी. 46 रन. 46. 46 धावा झालेल्या आहेत. 50 धावा पूर्ण होतील का. विनायक पाटील थोडंसं मागणं षटक, आपण या षटकाच्या माध्यमातून थोडासा विचार केला ना, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, 4था चेंडू चौकार, 5वा चेंडू दुहेरी धावा, आणि शेवटचा चेंडू काय असणार आहे. शिवम मोकल खरं तर पुन्हा एकदा जमिनीमध्ये पडले, आणि खरं तर टेनिस क्रिकेटचे गॉड अर्थातच कृष्णा लक्ष्मण सातपुते स्टाईलमध्ये हा फटका खेळायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. शेवटच्या चेंडूमध्ये बॅट कट मात्र धाव आलेली आहे, आणि धावसंख्या झालेली आहे 47 धावा. 48 धावांचं आव्हान आहे. मी घेतोय छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा आपण ऐकूया एक हिंदीचा गोड आवाज. ओव्हर टू बाबूशा सर.
हॅलो. चला, नाणेफेकीसाठी आम्ही दोन्ही संघांना मात्र इथं पुकारतोय. या मी नम्र विनंती करतोय, स्ट्रेंजर नावा संघ आणि नावा खाडी संघ या दोन्ही कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की टॉस बॉक्ससाठी यायचं आहे. आणि मी आयोजकांना विनंती करतोय की टॉस मात्र उडून घ्यायचं आहे. दोन बलाढ्य संघ, खरं तर एक आयोजन कमिटीचा संघ आहे, तोच म्हणजे स्ट्रेंजर नावा संघ, आणि एका ठिकाणी त्यांचाच शेजारचा गाव अर्थातच नावाखाडी. माझा आवाज अगर कॅप्टनपर्यंत पोहोचत असेल तर कॉम्बॉक्समध्ये या. आपण पुढच्या मॅचची नाणेफेकी आपण करून घेऊया, जिथं दोन बलाढ्य संघ एकामेकासमोर मात्र उभे राहणार आहेत. आणि या चौथ्या रजनीमध्ये खरं तर बाजी कोण मारणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पण तत्पूर्वी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया. चला या लवकर. नावाखाडीचे कॅप्टन स्ट्रेंजर नावाचे कॅप्टन या लवकर. स्ट्रेंजर नावा कॅप्टननी यायचं आहे. बघा लवकर या. नावे खाडी तुम्हाला विनंती करतोय दादा या लवकर. महत्वाचा टॉस आहे, जिंकलाय आणि ती महत्वाची लढत असणार आहे. तर मी आयोजकांना विनंती करतोय, टॉसची प्रक्रिया रवींद्र दादा. दीपक तांडेलजी तुम्हाला विनंती करतोय. दीपक तांडेल सर या. तुमच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि तदनंतर यांच्या दोन्ही संघाच्या मध्ये आपण नाणेफेकी करून घेऊया. दीपकजी तांडेल सर या. दादा टॉस द्या. रवींद्र दादा टॉस. तर हस्तांदोलन करून घ्यायचं आहे आणि सरांच्या हातात पण हस्तांदोलन करून घ्या आणि शुभेच्छा घ्या सर. हस्तांदोलन. चला आता टॉसची प्रक्रिया. आमचे तांडेल सर इथं उपस्थित आहेत. हेड आणि टेल कोण बोलतोय? चला स्ट्रेंजर संघ कॉल देतोय. छापा काटा. सरांना विनंती करतोय, दादा बाजूचाच गाव आहे आणि एकामेकाचा खेळ तुम्हाला माहिती आहे. आणि आज या मुख्य नाईट स्पर्धेमध्ये नावागावमध्ये तुम्ही आलात, पहिला सामना जिंकलाय. तर आता तुम्ही टॉस जिंकलाय. सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. कसं वाटलं? तुम्ही बाजूच्याच गावामध्ये आलात, अगदी जवळच आहे, आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नावागावमध्ये स्पर्धा अतिशय सुंदर असते. खासकर मध्ये आम्ही एवढं क्रिकेट खेळला जातो, पण नाव्यामध्ये जे प्रेक्षक येतात, खासकर महिला एवढ्या येतात. मी आत्तापर्यंत जवळजवळ 15 वर्ष खेळतोय, पण कुठंच एवढ्या महिला बघितल्या नाहीत. खासकर स्टेजवर जातात, कोण पदाधिकारी असतील तर त्याच महिला जातात. पण या नावागावामध्ये सर्वसामान्य महिला सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही मुली बिली बघा. त्याच्यामुळं नावामध्ये क्रिकेट रसिक जास्त आहेत, क्रिकेटचे चाहते जास्त आहेत. त्याच्यामुळे हे जो कोणी आयोजन करतात दर 5 वर्षांनी त्यांना आयोजन भेटतं, पण जो आयोजन त्यांना जेव्हा भेटतो तेव्हा ते 100% लावतात. त्याच्यामुळे त्यांचं आयोजन खासकर खूप चांगलं असतं त्यांचं आयोजन. संघाबद्दल काय म्हणाल? पहिला सामना जिंकलाय, आता पुढची लढत. खरं तर नावा संघाचाच एक बलाढ्य संघ आहे. तर संघामध्ये तुमचे काय बदल असणार आहे आणि संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे? नाही, संघ आमचा सेमच असेल. आणि संघाबद्दल सांगायचं झालं, आता आमच्या गावात 2 टीम्स आहेत. असं नाही काही आमच्यात भांडणं आहेत, पण नावागावची क्रिकेट रजनीच एवढी चांगली असते, आयोजन चांगलं असतं, त्याच्यामुळे प्रत्येकाला खेळायचं असतो. त्याच्यामुळे आमच्या गावातले 2 टीम इथं खेळतात. आणि खासकर यांच्यामध्ये सुद्धा अंडर-19चे प्लेयर आहेत छोटे, आमच्या सुद्धा, आणि त्यांच्यामध्ये त्यांचाच जास्त परफॉर्मन्स होतो. त्याच्यामुळे दोन्ही टीम आमच्या चांगल्या आहेत आणि दोन्ही टीमचे अंडर-19चे खास करून प्लेयर चांगला परफॉर्मन्स करतात. शेवटचा प्रश्न आहे, टॉस जिंकलाय, प्रथम काय करणार आहात? फिल्डिंग. यस, मात्र आपण जर विचार केला तर नावाखाडीने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. जाऊया कॉम्बॉक्सकडे, जिथं मात्र बाबूसा सर उपस्थित आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर किरण भुरशर देखिए, देख सकते हैं ट्रॉम्बे. और ये चलिए भाई, पहला गेंद के ऊपर देखिए वार किया भाई यहाँ पर शेख, और चौके के साथ शुरुआत देखिए यहाँ पर. और मैच का आनंद लेते हुए देखिए भाई, बात करेंगे हमारे लाखों दिलों की धड़कन देख रहे, बात करेंगे निखिल भाई माली. वेलकम, स्वागत चौके के साथ है. गेंद के ऊपर देखिए 4 रन आता हुआ तैयार. देखिए यहाँ पर गेंदबाजी में शिवम मुकल देखिए फिर शिकबार रहा, और इस बार भी देखिए खींचा भाई यहाँ से. ऊंचाई तो ली है, लंबाई की थोड़ी सी कमी यहाँ पर. मच्ची गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में. डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना.
क्या बात है, मच गया सूर्य नगरिया में बिच्छू मार गया। नहीं, सांप के फन में बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है। और परेश के बल्लेबाजी में इस वक्त देखिए, देख सकते हैं वो कहर किस तरह से घोड़ कर देखिए हेलीकॉप्टर से। क्या बात है, यहाँ पर 2 चौका आता वहां। और अब देखिए शिवम मुगल थोड़ी सी नाखुश रहेंगे अपने आप से। यहाँ पर सूर्यकांत मुगल देखिए पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी की थी। यहाँ पर 2 गेंद देखिए 2 चौका आता हुआ, यहाँ पर 8 रन। लेकिन इसके इतना डाली से अगर पुल टूट जाए तो उस पुल को जोड़ नहीं सकते हैं। डाली से अगर पुल, और ये चलिए भाई तीसरा भी देखिए पर बात करेंगे। क्या कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर। आओ गुरु करे पीना शुरू, डगआउट में सेलिब्रेशन हो चुका है शुरू। डीजे तू संगत मी काय कर देखिए लगातार 3 चौका लगाते हुए टीम का स्कोर देखिए यहाँ पर। जवान पाटिल देखिए बात करेंगे, अगर क्या बल्लेबाजी की थे भाई, 3 चौका और पिशर मारकर खेले थे। और यहाँ पर देखिए शुरुआत में और फिर से एक बार देखिए यहाँ पर चलिए थोड़ा सा शिवम मुगल देखिए पर महंगे साबित होते हुए। नहीं, निश्चित रूप से बात करेंगे हमारे मनीष दादा गरत देखिए, जिनका मेहुना निश्चित रूप से मनीष दादा देखिए बहुत बढ़िया खातिरदारी। जॉन्टी लीजिए, मनीष दादा लीजिए, नावा आए थे सभी का देखिए लेजेंड लेकर युवा सभी की तरफ से हमेशा देखिए खातिरदारी। मजा आता हुआ टीम का स्कोर देखिए पर 13 रन बनाए और तैयार गेंदबाज। और इस बार भी देखिए हो क्या है, फील्डर से गेंद के नीचे यहाँ पर। ओ माय गॉड, यहाँ पर भी क्या छोड़ा है भाई यहाँ पर। और ये क्या दिल तोड़ेगा कहीं ना कहीं नितिन। चिंगो चिंगो, ये देखिए क्राउड देखिए यहाँ पर कितना खुशी है भाई यहाँ पर। नहीं कहती ना, मुसीबत का हल मेहनत का फल आने वाला कल। अगर आने वाली कल को आप अच्छा देखना चाहते हो ना, फिर मेहनत करना पड़ता है। पर हर मुसीबत है आपसे दूर होता है। क्या लेना चाहिए था भाई यहाँ पर। कहते ना, पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे, लड़ाई खुद से है, ये समझना भी तुझे। तो चलिए यहाँ पर टीम का स्कोर के अगर पहुंचा है 15 रन, तैयार गेंदबाज है। और ये चलिए भाई यहाँ पर क्या हाथ छूटा, लेकिन इस बार देखिए नो मिलनेस है। और सुदर्शन जी देखिए गिरा ऐसा जगह गिरा जहां पर 2 रन आता हुआ। टीम का स्कोर देखिए 17 रन है। कहते ना, गन्ने में जहां गांठ होता है ना वहां पे रस नहीं होता है, और जहां पर रस होता है ना वहां पे गांठ नहीं होता है। जहां कैच गिरा वहां फील्डर नहीं था, और जहां फील्डर था वहां तक कैच पहुंचा नहीं। पहला ओवर का खेल समाप्त है। पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 17 रन बनाए हैं। और जीत के लिए अभी भी बात करेंगे 31 की जरूरत है। चलिए समय ज्यादा मत लीजिए, गेम को आगे बढ़ाइए। आने वाला 18 गेंद और 31 की जरूरत है। गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट। आज नावा गावात क्रिकेट सामने होणार। क्या बात है, अगला मैच देखिए घर का टीम नावाखड़ी के साथ फाइट करेगा। और कप्तान ने देखिए कितना बढ़िया बात बताई। दोनों टीमों में देखिए युवा भी हैं, लेजेंड भी हैं, मजा आएगा भाई। लेकिन यहाँ पर देखिए पहला ओवर में 17 रन 18 की 31 की जरूरत है। घबरा के पीछे हटे ऐसा हम नहीं, कोशिश करके हारे तो गम नहीं। 17 की 31 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ आने वाला भी देखिए अगला मैच। देखिए लगातार परेश पाटिल ने 3 चौके लगाए, जवान पाटिल ने भी देखिए 3 चौके लगाए थे यंग नावा टीम के लिए, लेकिन दिल टूटा था भाई। यहाँ पर बहुत करीब जाकर मुकाबला हार देखना पड़ा था। होता है कभी कभी भाई, जो मैदान पर गिरकर उड़ता है वही असली क्रिकेटर कहलाता है, और हारी हुई बाजी को जीत में बदलने वाला सबका फेवरेट कहलाता है। अब गेंदबाजी में देखिए आते हुए शैलेश बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमाएंगे। और जहां पर देखिए जो 21 रनों का इनाम रहा शिवम मुगल का, देखिए थोड़ा महंगे साबित रहे भाई। 17 रन खर्च कर दिए, 6 गेंदों में 17 खर्च किए, और उन्होंने 7 गेंद पर 21 बनाए थे। यानी हिसाब उनसे कहीं ना कहीं बराबरी कर लिया पर परेश पाटिल। लेकिन कोई बात नहीं, होता रहता है क्रिकेट में ये सारी चीजें। सारे काम छोड़कर टीवी पर देख रहे होंगे क्रिकेट के, कब मिलेगा यहाँ पर विकेट है या कब मिलेगा बड़ा हिट है।
और इस बार देखिए खींचा है, फील्डर है भाई, बन जाएंगे दर्शक। और एक देखिए 4 रन आता हुआ भाई यहाँ पर, जिंता ता 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 जिंता ता ता। चलिए यहाँ पर 21 रन बनाए। शैलेश देखिए बहुत यहाँ पर पहला गेंद पर चौका, और फिर से रिवर्स स्विच हिट खेले यहाँ पर, भाग्य का साथ है, लेकिन साथ हुआ देखिए सिंगल मचाएगा मचाएगा मुकाबले में। देखिए यहाँ पर 1 रन आता हुआ, लेकिन अभी भी देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है यहाँ पर क्या बढ़िया देखिए रिवर्स के लिए थे, खोद कर निकालना चाहते थे, फील्डर देखिए तेजी से आगे बढ़े और पूरी तरह से गेंद तक नहीं पहुंच पाए। फिटनेस बहुत जरूरी है भाई यहाँ पर। समीकरण की बात करेंगे, देखिए समीकरण लगातार यहाँ पर बदलते जा रहे हैं। अभी देखिए आने वाला देखिए 16 गेंद रह गया और जीत के लिए देखिए 26 की जरूरत है। बात करेंगे रुचि दादा, देखिए बात करेंगे 2008 में विराट कोहली, सौरभ तिवारी, जितेश्वर अग्रवाल एक साथ आए थे अंडर 90 में 2008 में, लेकिन आज 2026 की हालत ऐसा है, जितेश्वर अग्रवाल देखिए अंपायर बन गए, सौरभ तिवारी देखिए सचिव बन गए, लेकिन विराट कोहली आज भी राज कर रहे हैं। इसका कारण है फिटनेस। फिटनेस बहुत जरूरी रहता है यहाँ पर और ये चलिए ये देखिए ड्राइव लगाए भाई यहाँ पर, और फिटनेस भी ना रो, जोश भी होना चाहिए। वाइट का जब एक्स्ट्रा से रन आता हुआ। चलिए यहाँ पर देखिए किस तरह से यहाँ पर, ओ यहाँ पर थोड़ा सा देखिए आपका डर बन गया और गेंद तो आधा बाहर की तरफ जाती हुई, रन तो आता है यहाँ पर। समीकरण बदलता हुआ, अभी भी देखिए 25 की जरूरत है, 24 रनों की जरूरत है। 1+1 देखिए 2 रन आ गया, 24 की जरूरत है। और फिर से खींचा देखिए यहाँ से, फाइन लेग को चीरते हुए यहाँ पर उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा। घर जला है मेरा, क्या बिगड़ा तेरा। ये देखिए भाई, एक तो सामने वाले का कुछ तो कुछ बिगड़ता है, और चौके के साथ देखिए मुकाबला थोड़ा सा और आसान बनता हुआ। 15 गेंदे देखिए बात करेंगे। हॅलो, एक मिनिट बाबूशा सर, खरं तर जीवी कॅटरर्स यांच्याकडून आपण जर पाहिलं ना, तर आमच्या या स्पर्धेला 35,000 रुपयाचं रोख रक्कम त्यांनी मात्र पुरस्कृत केलेलं आहे। तसेच आमचे गणेश रामकृष्ण पाटील सर, विलास पाटील सर, विकास पाटील सर आणि जय कन्स्ट्रक्शनचे मालक किशोर घरत यांच्याकडनं सुद्धा मात्र 10,000 रुपयाचं पारितोषिक या आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे। ओटो कॉम बॉक्स 15 गेंदे देखिए जहां पर 20 की जरूरत थी, और एक बड़ा छक्का आता हुआ यहाँ पर। अब देखिए समीकरण बदलता हुआ यहाँ पर 14 गेंद देखिए, अब 14 रनों की जरूरत है यहाँ पर। जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। और एक देखिए पर बड़ा हिट लगा है, फील्डर है गेंद के नीचे, बन जाएंगे दर्शक भाई यहाँ पर। कहते हैं ना, गम की आंधियों में गुजर जाऊंगा, अपनी टीम को जीत दिलाने के लिए सागर में क्या समंदर में भी उतर जाऊंगा, समंदर में भी उतर जाऊंगा। देवीच्या आशीर्वादाने सामने क्रिकेटचे होणार छान।
खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुले नाहीत आज नावा गावात 12 गेंद 7 की जरूरत है यहाँ पर है। मैदान पर ड्रिंक्स पहुंचा है, लेकिन इस समय जो ड्रिंक्स आता है ना, मैं ये मुकाबला की नहीं बात करूंगा नितिन। कभी कभी जो ड्रिंक्स के साथ कुछ मैसेज जाता है ना, बल्लेबाज के लिए जो आसान बन रही है ना, वो मुश्किल बन जाती है। कभी कभी देखिए वो स्वाभाविक खेल खेलते हैं, आप वहां पर कुछ अलग मैसेज देते हो, कभी कभी बदल जाता है। लेकिन ये मैच उतना ये नहीं है। ये मैच देखिए थोड़ा करीब लाए हैं यहाँ पर, 12 गेंद पर 7 बनाना है। लेकिन कभी कभी ऐसा मुकाबला रहता है, इतना क्लोज है, और कभी कभी बल्लेबाज के सोच में भी अलग आ जाती है कि डगआउट से जो मैसेज आया वो किया जाए या जो उनकी स्वाभाविक खेल है वो खेला जाए। ऐसा चक्कर में कई सारे टीम फंस जाते हैं। आपने देखा होगा ना, नावा टीम आज देखिए शाम का पहला मुकाबला, जिस तरह से मीत जवान बल्लेबाजी कर रहे थे, शायद वही खेल खेल लेते तो कठिन नहीं था। लेकिन थोड़ा सोच बदलते होता है। क्रिकेट तो यही दोस्तों चीज है, माइंडसेट का गेम है। 11 गेंद है, अब 7 रनों की जरूरत है। ये मुकाबला लग नहीं रहा है, क्योंकि कभी कहा नहीं जा सकता है, हार और घास कहीं भी पैदा हो जाता है। अगर यहाँ पर 1-2 रनों का ओवर गया तो फिर 4-5 रन भी रहता है तो कठिन बना सकते हैं। लेकिन अभी तक कोई विकेट गवाए नहीं है। परेश पाटिल यही देखिए, यही बात कर रहे थे भाई, यहाँ पर विकेट डालते हुए मुझको राणा जी माफ करना, गलती मारी से हो गई। अब गुपचुप नहीं भाई, परेश पाटिल देखिए 11 गेंद पर 35 रनों का इनिंग्स है, कमाल का इनिंग रहा। लेकिन वो इनिंग देखिए अब बता रहा है मुझको राणा जी माफ करना, क्योंकि मुकाबला को फिनिश नहीं कर पाया। यही बात बताया, कभी कभी हम कुछ अलग करने की कोशिश में फंस जाते। तालियां बजती हुई 10 गेंद है, और अभी देखिए बनानी कितनी होगी भाई, 7 रन बनाना होगा। माइश मत हो बंदे, मेरा वजूद छोड़ा नहीं, मैं वो कर सकता हूं जो किसी ने सोचा नहीं। 10 गेंद देखिए, बात करेंगे 7 की जरूरत है भाई। यहाँ पर लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए। ओ ये चलिए कहानी में ट्विस्ट है। 9 गेंद, अब 7 की जरूरत है भाई। यहाँ पर लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए तो उसकी जीवन बदल देती है भाई। यहाँ पर सफलता का जश्न मनाना ठीक है, लेकिन असफलता से सबक सीखना भी बहुत महत्वपूर्ण है। और जो पहला 2 ओवर में रन गवाए थे, अब अच्छा कमबैक देखिए। 9 गेंद 7 की जरूरत है, लेकिन अभी भी देखिए हेमंत पाटिल मैदान पर उतरे, सूर्यकांत है टाइप पर, और ये देखिए खींचा हुआ यहाँ से, ऊंचाई भी ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ, और मैच को देखिए एकदम से निकालता हुआ भाई। यहाँ पर धक 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 धक। और मुकाबला को यहां से देखिए बात करेंगे, फिनिश कर दिया भाई। यही बात बताया, विकेट नहीं गवाए थे, और इन्होंने गलती नहीं किया भाई। जो नावा टीम ने किया कि डिफेंसिव लगातार करते गए, इनकी भलाई विकेट गिरी, लेकिन मैच को क्लोज नहीं लिए भाई, क्योंकि कहीं सिंगल डबल से फंस ना जाए मैच। चलिए गेंदबाजों ने देखिए बहुत अच्छी